नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहात ना? तुमचा आजचा दिवस छान जाऊ. आज मस्त थंडी पडलेली, सो आज थोडंसं उशिरा उठलो आरामात. आणि आता काय रोजचं रुटीन चालू. ह्या ना नोटिफिकेशनचा कंटाळा आला आहे. सायलेंट ठेवला तर कळत नाही आणि चालू ठेवला तर ह्या एडिटिंग जे ॲप आहेत ना त्याचे नोटिफिकेशन भरपूर येतात. आणि मग ते टिंग 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 वाजत राहतंच कंटिन्यू. कारण त्याच्या ॲडव्हर्टाईजेस एवढ्या आहेत ना, कंटाळा येतो. चला चहा नाश्त्याचं बघूया आता. आणि पाणी पण आलं आहे, ते पण भरायचं आहे. चलो. मी आता जरा जातो आहे चौकशी करायला की मला काही पाईप पाहिजे, काही प्लाऊड पाहिजेत आणि काही साहित्य पाहिजे ह्याचं गॅल्वनाईजचं. तर ते बघण्यासाठी जातो आहे. थोडीशी कॉस्टिंग बघायची आहे, आपल्या बजेटमध्ये बसलं तर मग आणायचं आहे. कधी इथं यावं आणि फाटक न मिळावं असं कधी होईल का? चला. रोज आईला काय काय द्यायचं हा विचार करत होतो. मग आज चपाती केली आणि तिला दात नसल्यामुळे चावता येत नाही. मग आयडिया लावली की मस्त गरम गरम दूध केलं, त्यात जराशी साखर घातली आणि त्यात चपाती भिजवून दिली मऊसार करून. आता मस्त खाल्ली. एकतर हेल्दी पण आणि मेन म्हणजे तिचं जखम भरेपर्यंत थोडंसं म्हणजे वातोडं काय खायचं नाही आहे, त्याच्यामुळे असंच हलकं फुलकं थोडंसं तिला दिलं आहे. दूध आणि चपाती. मी विचार करत होतो 2 दिवसापूर्वी की शेवग्याच्या पानांची भाजी करायची, पण शेवग्याला आता फुलं आली आहेत हे बघा. त्याच्यामुळे म्हटलं आता राहू दे, सध्या ह्यांना त्याची गरज जास्त आहे. नंतर मग शेवगा पण खाता येतो, शेंगा. त्याच्यामुळे मग नंतर नाही काढले. हे झाड पडलं आहे खाली, पण काय झालं, जगलं आहे. आणि पावसात मला याची फांदी काढून लावायची आहे याच जातीची, म्हणून मी ते तोडलं नाही, तसंच ठेवलं. कारण हे झाड आहे ना, पानं पण म्हणजे भाजी पण छान होते आणि काय म्हणतात ते लागलं पण लवकर होतं. म्हणजे फुलं अगदी छोटी असताना आलेली आणि भाजी छान होते. आमच्या घराकडे पण आहे एक झाड, पण त्याची भाजी थोडीशी अशी कडवट होते. पण ह्याची तशी भाजी कधी झाली नाही कडवट. संध्याकाळी आता ना भूक लागली म्हणून म्हटलं जरा पोहे बनवतो. कंटाळा आलेला बाहेरचं खायचं काहीतरी, तर म्हटलं पोहे बनवूया. आणि आईला आज पराठे वगैरे नको, चपाती आणि भाजीच काहीतरी पाहिजे, तर तिला पण तसंच काहीतरी बनवून देतो. चला, पोहे तयार झालेले आहेत, खाऊया आता पोहे. माझे फेवरेट पोहे आहेत, सोबत असा तडका असेल तर मस्त. चला या खायला चहा आणि पोहे. सकाळी नाही पण संध्याकाळी तरी आहेत. चला, चपाती वगैरे भाजून झाली, भाजी आहे. सो आज तसं काय जास्त काय नाही, एवढंच. माझी भाजी आहे आणि चपाती. जेवून घेऊया आता. चला, तर जेवण वगैरे सगळे आवरलेत, माझी कामं आवरलेत. चला आता शतपावली करायचे आहेत थोडे. जरा रात्री चाललं की बरं वाटतं, पण आता काय सगळं आवरलंय. थोडंसं फिरणार आणि मग झोपायला घेणार. आज थंडी पण बऱ्यापैकी पडली आहे, तर जास्त वेळ नाही थांबणार आहे बाहेर. चला, आवरलंय माझं पण, आता मी पण आराम करायला घेतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.